हाय, वेलकम टू माय चॅनल. तर हे पहा, त्या दिवशी एकदा पूर आला मागच्याच सोमवारी आणि आज परत आमच्या कड्या गावाला एवढा पूर आलेला आहे. सगळीकडे पाणीच पाणी. आत्ता पुलावरून पाणी जाईल अशी परिस्थिती झालेली आहे. हे पहा किती पुलाला चिटकले ते पाणी आणि आत्ता पुलावरून पाणी जाईल. आणि हे पहा सगळं पोलीससुद्धा आलेले येतं. सगळे लोक ह्या कडेला, काही लोक त्या कडेला थांबलेले येतं. सगळीकडं हे पहा, त्या बिल्डिंगमध्ये तर पूर्ण पाणी शिरले, खालच्या पूर्ण पाणी शिरले. आणि हे पहा सगळीकडं पाणीच पाणी, सगळीकडं पाणीच पाणी झालं. आणि हे पहा सगळं आमचं अमरधाम कसं पाण्यामध्ये गेलं आहे. पूर्ण अमरधाम आमचं पाण्यात आहे. पूर्ण आता तर सगळं पूर्ण पाण्यात गेलेलं आहे. हे पहा सगळीकडं पाऊस पाऊस पाऊस. आता पाऊस चालू नाही बरं का, पण आमच्या रात्रभर पाऊस होता. परंतु आमच्या गावाकडं याच्या गावच्या कड्याच्या वरती जे गाव आहे तिथं मात्र खूप पाऊस झालेला आहे. त्यामुळे सगळं पाणी आता यायला लागले. थोडा वेळ थांबून आता जास्त वाढायला लागले पाणी. सगळीकडं पूर्ण कुठपर्यंत गेले पाणी बघितलं का? सगळीकडे पण इकडं सुद्धा साचायला लागलंय शेवटी पाणी. इकडं सुद्धा आलंय. आमच्या तर मेडिकलमध्ये सुद्धा पाठीमागून थोडंसंच राहिले, नाहीतर शिरायला लागले पाणी. आता हा डबल परत एकदा पूर आलेला आहे सगळीकडं. आत्ताच मध्ये पुरामध्ये बऱ्याच जणांची दुकानं वाहून गेले. कोणाचं आमच्या मेडिकलमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं. त्यानंतर हॉस्पिटल तर पूर्ण तळमजला आमचा पूर्ण भरलेला होता. पूर्ण आत्ता कालच आम्ही नीट केलेलं आहे पूर्ण. आणि परत एकदा पूर आला आहे, परत एकदा पूर. आता हे सगळं परत एकदा सेट करायचं, परत एकदा सगळं व्यवस्थित करायचं. हे खूप ह्या पावसाने ह्यावेळेला आम्हाला आता त्रास झालेला आहे. हे पहा, हे घर तर कसं पूर्ण पाण्यातच गेले. आता सगळ्या ते नदीकाठच्या सगळ्या घरांना आता पुरानं वेढा घातलेला आहे. सगळीकडं हे पहा कसे लोक सगळे थांबलेले पूर्ण पाण्यात. आता इथं दुकान आहे, एक गाड्यांचं शोरूम होतं, ते तर मागच्या पावसापासून जे बंद होतं ते आज परत एकदा सगळं पाण्यात गेलं. त्यांना तर आता परत किती दिवस खोलावं नाही लागायचं काय नाही. बऱ्याच जणांचे डेअरी वाहून गेली, किराणा सामान सगळं वाहून गेलं. ह्या वर्षी पुरानं खूप जास्त आम्हाला त्रास दिलेला आहे. त्रास म्हणता येणार नाही, परंतु त्याचा अनुभवच आम्हाला नव्हता. त्याच्यामुळं आम्हाला थोडंसं आता वेगळंच वाटतंय त्याचं. कारण आमचा भाग काय खूप पावसाचा भाग नाही आहे. आमचा एकतर भाग खूप कमी पावसाचा आहे. इकडे एकतर प्यायलाच पाणी नसते, वापरायला पण पाणी आम्ही सगळं पाणी विकत घ्यावं लागतं. आणि ह्या वर्षी मात्र डबल पूर, आमच्याकडं डबल धमाका म्हटल्याचं. आणि आज तर काय, आज घटस्थापना, नेमकं घटस्थापनेच्या दिवशी पूर आलेला. म्हणजे दसरा आणि दिवाळी सगळी आमची आता पुरातच चालली. ह्या वर्षीचा कधी नाही तो अनुभव वेगळाच, दसरा आणि दिवाळीचा. हे पहा किती पाणी वाहते जोरात. आता पुलाला थोडंच कमी नाही तर चिटकायला लागलेलंच आहे पाणी. हे पहा इकडं पण किती साचलंय पाणी. हे पहा मला दाखवलं. हे पहा इकडं पण साचलंय पूर्ण पाणी. इकडून पाठीमागून सुद्धा पाणी आलंय सगळं. हे पहा सगळं पाणी आलंय पाठीमागून.